परभणी येथे 13व्या अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आलं होतं। लोकशाहीमुळे सामान्य माणसांचा आवाज जिवंत आहे हे आपण सर्वांनी विसरू नये। आजची राजकीय परिस्थिती हुकुमशाहीकडे झुकत चालल्याचा आरोप लॉग मार्चचे प्रणेते जोगेंद्र कवाडे यांनी केला। परभणी येथे आयोजित 13व्या अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। अण्णाभाऊंनी उपेक्षित माणूस साहित्यात आणला, परंतु अण्णाभाऊ मात्र साहित्यात उपेक्षित राहिल्याची खंत कवाडे यांनी यावेळी व्यक्त केली। अण्णाभाऊंना ज्ञानपीठ पुरस्कार द्यायला हवा होता अशी मागणीही त्यांनी केली। अभिमान वाटतो, पण अण्णाभाऊ इतक्या वर्षापासून वंचित का असावेत? राज्य सरकारने ज्ञानपीठ पुरस्कारासाठी अण्णाभाऊंना नाव का पाठवू नये? ही एक खंत आमच्या तमाम साहित्यिकांना लागून राहिलेली आहे। बळा दाखवतात, ॲट्रॉसिटी कायदा रद्द होऊ देणार नाही असं म्हणतात। मग अण्णाभाऊंना ज्ञानपीठ पुरस्कार न देणं हा देखील ॲट्रॉसिटीचाच एक प्रकार आहे ना। आणि म्हणून आमची प्रखर मागणी आहे की अण्णाभाऊ साठेंना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालाच पाहिजे, ही आमची मागणी आजच्या या साहित्य संमेलनाची मागणी आहे। आता डोंबिवलीमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊ घातलेलं आहे। त्या सर्वांना आमच्या शुभेच्छा आहेतच। आमचे मित्र अध्यक्ष निवडून आले आहेत त्या ठिकाणी। त्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये देखील अण्णाभाऊ साठे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळावा अशा प्रकारची मागणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने करावी। साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अशोक ढमाले यांनी अण्णाभाऊंच्या समग्र साहित्याचा आढावा घेत आजच्या समतेच्या सामाजिक आंदोलनात अण्णाभाऊंचे साहित्य कसे प्रेरणादायी ठरू शकते ते स्पष्ट केलं। संमेलनाचे स्वागताध्यक्ष सिद्धार्थ हत्ती अंबिरे, मुख्य आयोजक गणपत भिसे यांनीही यावेळी आपले विचार मांडले। PRPचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे सरांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं। या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून किशोर ढमालेजी हे उपस्थित होते व या प्रमुख उद्घाटन सोहळ्याला परभणी शहरातील व महाराष्ट्रातील अनेक अण्णाभाऊ साठे विचारवंत जे कलावंत आहेत आणि साहित्यिक आहेत मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते। तसेच या अधिवेशनादरम्यान साहित्य संमेलनादरम्यान आमचे दोन परिसंवाद आहेत। एक मोर्चे हे प्रतिमोर्चे नाहीत आणि दुसरं अण्णाभाऊ साठे यांचे नायकांची भूमिका काय हे परिसंवादाचे दोन विषय आहेत। त्यानंतर संध्याकाळी सुषमा अंधारे यांचे व्याख्यान आहे आणि त्यानंतरचा कार्यक्रम आहे कवी संमेलन, अशी ह्या संमेलनाची कार्यक्रम रूपरेषा आहे। सकाळी अण्णाभाऊंच्या पुतळ्याचं सामाजिक कार्यकर्ते सुरेश सदावर्ते यांच्या हस्ते अभिवादन करून रॅली काढून संमेलनाला सुरुवात झाली। या एक दिवसीय संमेलनात परिसंवाद, व्याख्यान, कवी संमेलन आदी भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मागील 13 वर्षापासून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये आम्ही भरवत आहोत। आमचा हेतू असा आहे की अण्णाभाऊ साठेंनी ज्या समुदायासाठी ज्या प्रश्नावर साहित्य लिहिलेलं आहे त्या प्रश्नाची चर्चा विधिमंडळामध्ये संसदेमध्ये होत नाही आणि म्हणून सामाजिक विचारपीठ निर्माण करून त्या विचारपीठावरून ह्या प्रश्नांची चर्चा व्हावी यासाठी आम्ही या संमेलनाचं आयोजन केलेलं आहे। आणि आम्हाला याचा आनंद आहे की अखिल भारतीय साहित्य संमेलन असेल किंवा आणखी कुठले साहित्य संमेलन असेल त्या व्यासपीठावरून जी चर्चा होत नाही ती चर्चा अण्णाभाऊ साठे विचार साहित्य संमेलनाच्या विचारपीठावरून होत आहे आणि त्याचा परिणाम म्हणून ही चळवळ महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज फोफावत आहे। प्रतिनिधी अमर गालफाडे, NTV न्यूज, परभणी।